या पेहरावरून तुम्हाला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलणार आहे ते. नाही, आपल्या जनरेशनमधल्या फार कमी लोकांनाही माहिती असतील, पण आपले आई बाबा किंवा आजी आजोबांना नक्कीच कळलं असेल. बरोबर ओळखलंत. मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरवणारी कलावंत, लोकप्रिय विनोदी अभिनेते, दिग्दर्शक दादा कोंडके. आणि 8 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस. दादा कोंडके असे कलाकार होते ज्यांनी मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ते कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी आपल्या कलाकार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी अजिंक्य आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPrak.com. आपल्या खास शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी मुंबईतल्या नायगावमध्ये झाला. दादा कोंडकेंचं मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणामध्ये मात्र फारसे मन रमले नाही. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळीशी संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्रसेवा दलाशी जोडले गेले. उपजत कलागुणांमुळे त्यांना राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकात काम मिळाले. इथूनच त्यांची भेट निळू फुले, राम नगरकर यासारख्या दिग्गजांशी झाली आणि त्यांच्यातील कलावंताला योग्य व्यासपीठ मिळाले. दादा कोंडके यांची खरी ओळख म्हणजे त्यांचा अखंड विनोद. त्यांचे विनोद केवळ हसवणारे नव्हते, तर ते समाजातील विसंगतीवर, सामान्य माणसाच्या अडचणीवर हलकेच बोट ठेवणारे होते. त्यांच्या विनोदातून एक प्रकारचा निरागसपणा आणि सहजता दिसून येत होती, ज्यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात घर करून राहिले. दादा कोंडके यांनी स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली आणि विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यातून त्यांनी प्रचंड प्रसिद्धी मिळवली. 1969 मध्ये भालजी पेंढारकर यांच्या तांबडी माती या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 1971 मध्ये त्यांनी सोंगाड्या या चित्रपटाची निर्मिती केली, जो एक मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट बनला. दादा कोंडके यांचे सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवलदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, मुका घ्या मुका हे ओळीने 9 चित्रपट रौप्य महोत्सवी सिल्वर ज्युबली ठरले. म्हणजेच 25 आठवड्याहून अधिक काळ त्या चित्रपटांनी थिएटरमध्ये यशस्वी धाव घेतली आणि त्यामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. दादा कोंडके हे खऱ्या अर्थाने जनतेचे कलाकार होते. त्यांना सामान्य माणसाच्या भावनांची, त्यांच्या गरजांची आणि त्यांच्या अपेक्षांची अचूक जाण होती. त्यांच्या चित्रपटातील पात्र ही आपल्या आजूबाजूला दिसणारी आपल्यासारखीच होती, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्याशी लगेच एकरूप व्हायचे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर चित्रपट निर्मिती केली आणि मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांची स्वतःची कामाक्षी नावाची चित्रपट वितरण संस्था व सदिच्छा नावाची चित्रपट निर्मिती संस्था. त्यांनी एकटा जीव नावाचे आत्मचरित्र लिहिले, ज्यात त्यांच्या आयुष्यातील अनेक चढउतारांचा उल्लेख आहे. दादा कोंडके हे एक असे व्यक्तिमत्व होते की ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी समर्पित केले. आजही जेव्हा त्यांच्या चित्रपटातील गाणी वाजू लागतात किंवा त्यांचे संवाद आठवतात, तेव्हा चेहऱ्यावर हसू उमटते. दादा कोंडके महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अजरामर तारा आहेत आणि त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहील. दादा कोंडके यांचे तुम्हाला आवडलेले चित्रपट कोणते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष, पॉवर्ड बाय GoPrak.com.